माझा मुलगा एक नंबर आहे. मला कधी मुलानं माझ्यात दुखवलं नाही किंवा मग कधी काय नाही आहे त्याला मला कधी सतिवलं नाही. माझी परिस्थिती गरीब असली तर गरिबासारखं मुलानं माझ्या सगळीच माझी मुलं जी काय असेल ती भाजी भाकरी खाऊन आपलं आपल्या घरात कधी कुणाला काय मागायची नाही ती, कुणाला काय म्हणायची नाही ती. आणि काम मी सांगेल ती. माझी मुलगी तरी थोरली 7वीला गेली त्यावेळेला ती मी कामाला न्यायची. शनिवार आयतवार पूर्वी सुट्टीच्या दिवसात कामाला न्यायची. आयतवार शनिवार नेहमी मी बांगलायला माझ्यासोबत. ही मला आपल्या आठवड्यातनं 2 दिवसाची मदत करायच्या पुरी मला. माझ्या हाताखाली असं एक मोठी झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी अशी माझ्यासोबत आपल्या शनिवार आयतवार. मग त्याच्यामुळे त्यांची शाळा जरा व्हायचं शिकायचं कमीच पडलं. खर्चा पाण्याचं बी कमी पडलं. काय पुस्तक आहे तर पेन नाही, पेन आहे तर पुस्तक नाही असं व्हायला लागलं. 7वीपर्यंत एक पोरगी मी 8वी पास अशी पोरगी शिकवली. दुसरी पोरगी एक 4थीतच बंद झाली, 4थीत शिकून. तिसरी पोरगी ती पण 6वी शिकली आणि बंद झाली. काय करायचं परिस्थिती मानानं कामाला न्यायची मी संगत. काय करेन मी तरी काय करणार एकटीच्या जीवावर पडलेला परपंचा. त्यात सासूबाई आधारालाच नवरा होता तर होती आणि नवरा वारल्यावर सासूबाई लेकाकडे गेली. का गेली तर तिला वाटलं की ह्या सुनावर कशाला आणखीन माझा भार, मला बी काहीतरी औषध गोळ्या लागते त्या, मला काय बी लागतं म्हाताऱ्या माणसाला आणि माझी सून कुठलं मला दिलं. आणि माझं वेगळा अर्थ मी म्हणायची मला सासू टाकून गेली, मला सासू सोडून गेली. हे जर मला दुःख जास्त वाटायचं. परत परत माझे मी समजावून घेतलं. म्हणलं आज जाऊ द्या म्हणलं गेली तर आपलं ते तर 2 घास लेकापाशी चांगलं खातेल्या. आता माझ्यापाशी त्यांचा हाल होण्यापर्यंत ते तर लेकापाशी चांगलं खातेल्या असं म्हणून मी ती मनातनं काढून टाकलं. पण माझ्याशिवाय सासूला आमच्या चैन पडायचं नाही. किती जरी केलं तर ते लेकाने सोन्याचा घास जरी घातला तर माझं नाव म्हातारी सारखं काढणार. म्हणणार माझ्या मंगलीचं कसं चाललं असेल, माझ्या मंगलीचं कसं चाललं असेल अशी म्हातारी म्हणायची मला.